जय गुरुदेव. रामराम शेतकरी मित्र. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धता आणणारा आणि शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी महत्त्वाचं साधन म्हणजे पाणी आहे. ते पाणी वाचवण्यासाठी आणि भूगर्भातली भूजल पातळी वाढवण्यासाठी आज असंख्य कार्यक्रम चालतात. परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादानं, माझे मित्र मनू निंबोदरींच्या सहकार्यानं 2020ला मी फार नशीबवान आहे की जलतारा ही भूजल पातळी वाढवणारा शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम आम्ही शोधला, तो विकसित केला. मंठा, परतूर, जालना तालुक्यातल्या 200 गावात यशस्वी राबवून आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा विश्वास बनला आहे. देशभर हा जलतारा प्रकल्प साधा, सोपा, तांत्रिकदृष्ट्या योग्य एक जल आंदोलन बनून शेतकरी त्यावर आज विश्वास ठेवून स्वतःच्या शेतामध्ये तो करतायत. काय आहे जलतारा? जलतारा हा शेत पुनर्भरणाचा कार्यक्रम आहे. प्रत्येक एकरामध्ये पाऊस पडल्यावर पाणी वाहतं. त्या कोपऱ्याला आपण एक 5 बाय 5 आणि 6 फुटाचा शोष खड्डा करतो आणि त्याला 5.5 फूट दगडानं भरतो. आलेलं पाणी दगडाच्या सांधीतून जमिनीत मुरतं. भूजल पातळी प्रचंड प्रमाणात वाढते. असं गावात 2000 एकर असेल तर 2000 शोष खड्डे आपण करतो. 4 महिन्यातल्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीच्या भूगर्भात नेऊन तो साठवतो. 2 पावसामध्ये भूजल पातळी वाढते आणि शेतकरी बागायतदार बनतो. चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊन समृद्धतेकडे जातो. याचा दुसरा फायदा आहे, अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा होतो, माती वाचते, पिकं संरक्षित राहतात आणि शेत चिबाडण्या वाचून राहतं. तिसरा फायदा आहे, या खड्ड्यातून 4 महिने पाणी जाऊन ओलावा टिकतो, जीवजंतू जगतात, अन्नद्रव्य निर्माण होतात, क्वालिटी आणि ॲव्हरेज पिकाचं वाढतं आणि बांधफुटीचे वाद पण संपतात. असा हा जलतारा प्रकल्प आज देशभर पसरला आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या गावात तरी आम्ही कार्यशाळा घेतोय, प्रबोधन करतोय आणि शेतकऱ्यांना जागरूक करून प्रत्येक पावसाच्या थेंबाला वाचवण्यासाठी जलतारा किती महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे हे समजावून सांगून प्रात्यक्षिक दाखवून आज गावच्या गाव जलतारा प्रकल्प करतायत. हे आमचे मित्र दीपक देवकरांनी नागझरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा या गावामध्ये आज जलताराची कार्यशाळा आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आता आम्ही 2 तासाची कार्यशाळा घेऊन त्यांच्या स्वतःच्या शेतात जलतारा प्रकल्प करण्यासाठी आलेलो आहोत. तर आता मी अधिक न वेळ घेता या लोकांनी जलतारा प्रकल्प ऐकलाय, यांना कसा वाटला त्यांच्याच तोंडून आपण या ठिकाणी ऐकूयात. तर मी पहिल्यांदा दीपकजींना सांगतो, अगदी थोडक्यामध्ये आजची कार्यशाळा आणि जलताराबद्दल बोला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलदिवसाच्या निमित्तानं सर आमच्या इथं उपलब्ध झाले. एक जलदूत म्हणून आमच्या इथं आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट, या जगाला पोसणारा पोशिंदा, प्रत्येकाला पोसणारा पोशिंदाचं सर एवढं मोठं तुम्ही काम करताय, त्याबद्दल तुमचे जेवढे मानव तेवढे आभार कमी आहेत. तर एवढा आमच्या गावातला शेतकरी एवढा प्रभावित झाला सरांचा आजचा कार्यक्रम ऐकून की प्रत्येक गाव, म्हणजे आमच्या गावात 2000 ते 2500 एकर जमीन आहे परिसर. त्या आम्ही ठरवलं की 2000 एकरात या मे महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत आम्ही पूर्ण जलयुक्त, म्हणजे तुम्ही सांगितलेले जे शोष खड्डे हे आम्ही घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ते फक्त तुमच्या मार्गदर्शनाखाली, आणि तुम्ही आले आणि मार्गदर्शन केलं या आमच्या गावात, त्यानिमित्ताने आम्ही एवढी ग्वाही देऊ शकतो. एक आमचे मित्र या ठिकाणी पत्रकार म्हणून आलेले आहेत आणि त्यांनी 2.5 तास या ठिकाणी कार्यक्रमात थांबून आता लगेच दुसऱ्या गावचं निमंत्रण पण ते जलतारासाठी देत आहेत. तर तुम्हाला काय वाटलं पत्रकार साहेब? खऱ्या अर्थानं हा जलतारा प्रकल्प माझ्या मते तरी आजच्या सध्याच्या आधुनिक काळामध्ये प्रत्येक गावागावात जनजागृती होणं गरजेचं आहे. आता आम्ही पहिल्यांदाच बाहेरगावचे लोक या कार्यक्रमासाठी आलो. या कार्यक्रम बघून असं प्रभावित झालो की आम्हाला सुद्धा वाटतं की आमच्या गावात 1400 हेक्टर जमीन आहे. ते त्यातली 50% शेतकरी असे की ते कोरडवाहू आहेत. त्यांच्या जीवनात जर समृद्धी आणायची असेल तर जलतारा हा एक उत्तम पर्याय आहे आणि त्याला पर्याय नाही, त्याला राजाश्रय मिळावा असं मला वाटतं की शासनानं याचा अधिकृत काहीतरी तुम्हाला त्याचं बॅन ॲम्बॅसिडर करून याचं शासन स्तरावर जनजागृती होणं काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण आता मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे, शेतमालाचा भाव असेल, पाणी नसेल, पाण्याचं बोरचे अनेक उदाहरणं तुम्ही दिले, राज्यामध्ये ती पातळी आहे, पाण्याची पातळी प्रचंड खाली गेलेली आहे. यासाठी हा जलतारा जो आहे, जलतारा हे जे अभियान आहे हे प्रत्येक गावागावात राबवलं पाहिजे असं आम्हाला या तुमच्या कार्यक्रमातून वाटतं. आणखी सरपंच? हो बोला. तर एक यांचं हो द्या ना. वायाळ सरांनी अत्यंत पोट तिडकीनं हे शेतकऱ्यांसाठी आपल्या इथं वेळ दिला, अमूल्य अशी माहिती दिली आणि त्या माहितीचा फायदा आपली स्वतःची, आपल्या गावाची, आपल्या देशाची प्रगती करावी आणि आपल्या येणाऱ्या पिढींसाठी आपण बँक बॅलन्स ज्या पद्धतीनं करतो त्याच पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या शेतीच्या माध्यमातून
या शोष खड्ड्याच्या माध्यमातून, या जलताराच्या माध्यमातून लोक म्हणजे आपल्याला म्हण आहे की तुला तारे दाखवतो म्हणून, पण आपण या माध्यमातून आपल्या पिढ्यांना हे पाण्याचे तारे दाखवू, हे स्रोत आपण आपल्या गावामध्ये निर्माण करू, अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम गेल्या 3 तासापासून वायाळ सर आणि त्यांची टीम या ठिकाणी करत आहे. त्यांनी माहिती दिली आणि त्या माहितीच्या नंतर या ठिकाणी प्रात्यक्षिक म्हणून हा खड्डा पण घेतलेला आहे. याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि संपूर्ण गावाच्या वतीनं वायाळ सरांचं आणि त्यांच्या टीमचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि आज बोला. जागतिक जनदिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. सरपंच म्हणून काय ठरवलं? गावात पूर्ण सरपंच जलतारा म्हणून- करायचं. सरपंच म्हणून या शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी माझ्याकडून ज्या ज्या पद्धतीनं मदत पाहिजे ती संपूर्ण मदत वा, क्या बात करण्यासाठी आहे, क्या बात. मी परत कोण म्हणलं केव्हाही बोलतो म्हणून? ओके ओके, तयार आहे आणि मी तुमच्या सोबत आहे. वा, धन्यवाद. नमस्कार, मी विकास उत्तमराव धांडे, शेजारच्या नांद्रा धांडे या गावातून आलेलो आहे. मी वायाळ सरांची यूट्यूबवर व्हिडिओ पाहिलेले होते. माझा आणि त्यांचा संपर्कही झालेला आहे. आणि ते जे हा जलताराचा कार्यक्रम राबवत आहे याने निश्चितच शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. एक, त्यांचे जे आपापसात पाण्याविषयीचे वाद होतात ते थांबणार आहेत आणि दुसरी, तो पाण्यामुळे समृद्ध बनणार आहे आणि होणाऱ्या आत्महत्या या कमी होणार आहेत. मी तर असं म्हणेल की शासनानं त्यांच्या या बाबीची नोंद घेऊन त्यांना गावोगावात जाऊन या महाराष्ट्राची परिस्थिती कशी दुरुस्त करता येईल याविषयी शेतकऱ्यांना आणि सोबतच त्यांना सोबत घेऊन, जसं आमिर खान पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम चालवत आहेत त्याच्या मागं जसं शासन काम करत आहे, तसंच वायाळ सरांच्या सोबत राहून प्रत्येक शेतकऱ्यानं आपला विकास साधणं गरजेचं आहे. ज्यावेळेस गावातले वाद, भांडण, तंटे थांबतील आणि शेतकरी खऱ्या अर्थानं समृद्ध बनून त्याची आत्महत्या करण्याची जी प्रवृत्ती होईल ही ज्या दिवशी कायमस्वरूपी नष्ट होईल त्या दिवशी माझ्या दृष्टीनं तो दिवस सर्वात आनंदाचा दिवस असेल. आणि वायाळ सर जर प्रत्येक गावागावात जाऊन हा मॅसेज पोचवत असतील तर तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी 100 माणसं हे आज वायाळ सर बनलेले आहेत. म्हणून प्रत्येकानं आपल्या गावामध्ये जाऊन त्यांचं हे धडाडीचं काम गावागावात पोचवायचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु प्रत्येकालाच वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी थांबतो. सर या तुम्ही या. हो गिरे सर या, आमचे गुरु आहेत ते. चला या सर. नागझरी हा परिसर मेहकर तालुक्यात येतो आणि आध्यात्मिक क्षेत्राचा विचार केला तर स्वामी शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाच्या अंतर्गतच नागझरी गाव येते. आणि दीपकजी देवकर आणि योगायोगानं मला खूप आनंद झाला की डॉक्टर पुरुषोत्तमजी वायाळ सर हे सुद्धा आमच्या विद्यामंदिरातले विद्यार्थी आहेत. तर आज शिक्षक म्हणून खरोखर माझं ऊर भरून येते. आणि हे दोघंही शेतकरी जो सर्व जगाचा पोशिंदा आहे आणि जो पाण्यापासून वंचित आहे, तर त्याला पाण्याची सुविधा कशी निर्माण करता येईल, त्याला पाणीदार कसं बनवता येईल यासाठी अहोरात्र झटता, याच्यासारखा मला खरोखर दुसरा आनंद नाही. आणि महत्त्वाचं आजकाल बोलल्या जाते म्हणजे जल है तो कल है. ज्या पंचमहाभूतानं, या प्रकृती परमेश्वरानं ज्या पंचमहाभूताच्या माध्यमातून सर्व सजीवांना जिवंत केलं, मानवाला जिवंत केलं, मानवाला जीवनच दिलं या पंचमहाभूताच्या माध्यमातून. पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये मानवजातीचं सुद्धा कुठंतरी अज्ञान असेल, लोभ असेल, झाडतोड असेल, अनेक कारणं असतील, त्या कारणात मी जात नाही. पण दुर्दैवानं हे जे पाणी आहे, जे जीवन आहे, हे जमिनीत खोल जात आहे. आणि त्याच्यापासून शेतकरी खरोखर जो शेतकरी आहे, ज्याची जी अनेक साधनं आहेत शेतीची, त्यापैकी अतिशय महत्त्वाचं साधन पाणी, की ते पाण्याची पातळी जमिनीच्या खाली खोल जात आहे. 700-800 फुटापर्यंत सुद्धा बोर घेतलं तर आज महाराष्ट्रात पाणी लागत नाही. मग मी जे म्हटलं की जल है तो कल है, तर मग कल कसा आहे, तर तो कल
या डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ या महामानवानं तो शोधून काढलेला आहे. मी महामानव यासाठी म्हणतो की उद्या पूर्ण महाराष्ट्र या माणसाला शेतकऱ्यांचा तारणहार म्हणून या माणसाच्या मागं आणि या माणसाच्या पाठीशी उभं राहणार आहे. तर मी अधिक बोलणार नाही. आज या प्रसंगी तुमच्या वतीनं वायाळ सरांना आणि दीपकजी देवकर आणि नागझरीतले सर्व माझे शेतकरी जे बांधव आहेत, तर सर 6 एप्रिलला हिवरा आश्रमला येत आहे. जर आपण प्रयत्न करू, सरांनी जर आज्ञा दिली तर अशाच प्रकारचा कार्यक्रम आपण आश्रमात शेतकऱ्यांसाठी घडवून आणू. आणि खरोखर माझ्या आयुष्यात शेतकऱ्याच्यासाठी तळमळीनं बोलणारा आणि आपलं घरदार सोडून अहोरात्र हिंडणारा जो खरा जो आहे, तो खरा जो माणूस आहे, तो माझ्यासमोर आज आमच्या समोर उभे आहे. आणि त्यांचं नाव आहे वायाळ सर. यांच्या संपूर्ण जलतारा प्रकल्पाला मी आश्रमाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. बघा, योगायोगानं या प्रवासामध्ये जिथं आम्ही 6वीला लहानपणी या आध्यात्मिक भूमीमध्ये परमपूज्य शुकदेव महाराजांच्या या निर्मित हिवरा आश्रमामध्ये अध्यापनाचे धडे घेतले आणि ते गुरु आज आम्हाला या ठिकाणी भेटले. असं म्हणतात ना की प्रत्येक गुरुला वाटतं की पुढं आमची संपत्ती आमचा शिष्य असतो. तर आज त्यांच्या भावनातून त्यांनी व्यक्त केलं आणि आमच्यासाठी हीच खरी कौतुकाची थाप आहे. तर शेतकरी मित्र, आता कुणाचीही वाट आपल्याला बघायची नाही. प्रत्येक जणाने आपल्या प्रत्येक शेतामध्ये पावसाचं नियोजन योग्य करून ते माध्यम आपल्याला जलतारा भेटलेला आहे. 5x5चा शोष खड्डा करायचा, एकरी 5 फूट दगडानं भरायचा आणि थेंब न थेंब वाचून भूगर्भात न्यायचा आणि बागायतदार व्हायचं. बस हा मार्गानं आपली समृद्धता आपल्याला मिळालेली आहे. आणि असं जसं आत्ता आमचे गिरे सर म्हणले की हे आंदोलन आपल्याला सगळ्याला मिळून चालवायचं आहे. आज इथं 5 गावचे लोक आलेत. तुम्ही हे 5 गावाचं आंदोलन 50 गावापर्यंत न्या. तिथल्या शेतकऱ्यांना जलतारा सांगा. आम्ही तर आमच्या जीवनाला समर्पित केलेलं आहे. तुम्ही कुठंही बोलवा, 24 तास तुमच्यासाठी आम्ही यायला तयार येतं. पण मात्र आता थांबायचं नाही. जलताराच्या माध्यमातून पाणीदार व्हायचं, 1 पिकाहून 10 पिकावर जायचं, हजारातून लाखात जायचं आणि आपण समृद्ध बनून परत एकदा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे हे सिद्ध करायचं. ती वेळ आज जलदिवसाच्या निमित्तानं आलेली आहे आणि आपण पूर्ण संकल्प करू. व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा. खूप खूप धन्यवाद. राम राम. जय गुरुदेव.